Welcome to Mahali's Academy. Applied Mathematics 2. Unit 1 Integration. Type for integration by trigonometric formula Part 2. By Professor Nikhil Mahali. चला बाळांनो, आपण पाहत आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स 2. अप्लाइड मॅथमॅटिक्स 2 यामध्ये बाळांनो आपण पाहत आहोत युनिट नंबर 1, ज्याचं नाव आहे इंटिग्रेशन. इंटिग्रेशन. ओके. आता इंटिग्रेशन मध्ये कालपर्यंत आपला टाइप नंबर 4 चालू होता. टाइप नंबर 4 यामध्ये काय केलं होतं आपण? प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन ट्रिगोनोमेट्री. ट्रिगोनोमेट्री एवढंच लिहिलं ना? नाव काय दिलंय कालच्या टाइपचं? प्रॉब्लेम बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज असं असेल. ठीक आहे, तुमचं हे असं आहे, तुम्ही कधीच एक गोष्ट कन्फर्म सांगत नाही. या कालच्या टाइपचं नाव घ्या, इंटिग्रेशन बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. असं आहे ना? using trigonometric formula. हे जे मी नाव देतो ना बाळांनो टाइपला, हे मी मनाने देतो. हे कुठं असं लिहिलेलं नाहीये की हेच तुम्ही नाव द्या. त्यामुळे काल काय नाव दिलंय तुम्हाला माहित पाहिजे ना, मला तुम्ही सांगायला पाहिजे. किती क्वेश्चन झाले होते? मग 38 नंबरचा क्वेश्चन आहे. घ्या हा क्वेश्चन. असा आहे, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. माझ्या बरोबरच लिहा, म्हणजे फार जास्त वेळ वाया जाणार नाही. तुम्ही फार जास्त वेळ वाया घालवता. सोल्युशन. यामध्ये तुम्ही पाहू शकता, लेट आय इज इक्वल टू, नेहमीप्रमाणे लेट आय इज इक्वल टू म्हणतो साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. कसं कळेल तुम्हाला ह्या टाइपचा प्रॉब्लेम आहे? पाहू शकता की यामध्ये ज्या काही टर्म्स आहेत त्या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. सगळं ट्रिग्नोमेट्री आहे. अशा वेळी समजून घ्यायचं टाइप नंबर 4 आहे, म्हणजे निश्चितच याला सोडवण्याकरता कुठला तरी ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. करूयात. चला, मी काय म्हणतो बाळांनो, कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस किती वेळा येतो? 2 वेळा येतो. मग मी इथे लिहू का 2दा कॉस एक्स इंटू कॉस एक्स. जसं 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 2, तसं कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस एक्स इंटू कॉस एक्स. आता बघा ना, साइन एक्स ला कुणी मल्टिप्लाय नाही म्हणजे कोण असतं? 1 असतं. मग काय होईल बघा बरं का बाळांनो, साइन एक्स ला मी हा डिनॉमिनेटर सेपरेट करतो, साइन एक्स अपॉन कॉस एक्स केला सेपरेट. इथे मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, 1 ला पण हा डिनॉमिनेटर सेपरेट करू, 1 अपॉन कॉस ऑफ एक्स आणि पुढे डीएक्स. ओके. आता आपल्याला माहिती बाळांनो, काय माहितीये की साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय असतं? टॅन एक्स असतो का? असतो. आणि 1 अपॉन कॉस एक्स काय असतं? 1 अपॉन कॉस एक्स. सेग एक्स असतं का? असतं. मग ह्या व्हॅल्यू इथं पुट करू. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू सेग एक्स. मी काय म्हणतो, आता ह्या ज्या 2 टर्म आहेत यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये टर्म इकडे तिकडे केल्या तर चालतात. मग करतो. सेग एक्स अगोदर घेतो बर का, सेग ऑफ एक्स अगोदर घेतो आणि टॅन एक्स नंतर घेतो. सांगा बरं, हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तुम्हाला जर माहित असेल तर सांगतो. सेग एक्स टॅन एक्स हा डेरिव्हेटिव्ह आहे सेग एक्सचा, बरोबर ना? सेग एक्सचा डेरिव्हेटिव्ह बाळांनो, जर या सेग एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर सेग एक्स टॅन एक्स आहे, तर सेग एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन सेग एक्स आहे. फॉर्म्युला. मग फायनल आन्सर आलं सेग एक्स प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. काय डाऊट रे? काहीच नाही केलं बाळांनो, टाइप ओळखला, छोटेसे फॉर्म्युले यूज केले आणि इंटिग्रेशन फायनली फाइंड आउट केलं. डाऊट आल्यास विचारा. सिंपल. स्टार करा. 3 वेळा एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे हा. चला, लिहून झाला असेल असं समजतो. जरी लिहून नाही झालं तरी तुम्ही पीडीएफ मधून नंतर लिहू शकता. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम.
प्रॉब्लेम नंबर 39, क्वेश्चन नंबर 39 आहे बघा आपला. तुम्ही पाहू शकता इंटिग्रेशन असं आहे बाळांनो यावेळेस 1 मायनस कॉस ऑफ 2x आणि 1 प्लस कॉस ऑफ 2x विथ रिस्पेक्ट टू x. ओके ओके, आता कसं कळेल मला ह्या टाईपचा प्रॉब्लेम आहे? मला काय म्हणायचंय की तुम्ही जर अगोदर 4-5 लेक्चर केलेले नाहीयेत, इंटिग्रेशन हा कधीच तुम्हाला या अगोदर टॉपिक नव्हता, मध्ये जर एखाद्या लेक्चरला जॉईन झाले अशी अपेक्षा केली की समजेल, तर मी काय देव माणूस नाही, तुम्ही पण काय लई आचाड बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व नाहीये की नाही का मधूनच सांगितलं लगेच कळालं. मला वाटतं तुम्ही रेग्युलर टप्प्याटप्प्याने करावं. इंटिग्रेशन हा कन्सेप्ट नवीन आहे तुमच्यासाठी, गेल्या 5 दिवस झाले तेव्हापासूनच तुम्ही इंटिग्रेशनचं हे साईन काढताय. मी तर म्हणतो की इंटिग्रेशनचं साईन सुद्धा तुम्हाला व्यवस्थित जमत नसणार आहे, अजून जमेल हळूहळू. त्यासाठी तुम्ही पहिल्यापासून लेक्चर करा. लेक्चर जर तुम्ही मध्ये जॉईन झाला तर समजणार नाहीये, पहिल्यापासूनच लेक्चर करा. मधून मी जर सांगितलं याचा फॉर्म्युला हाय, काय कळणार आहे? अरे तो कसा आला, काय आला, पहिलं लेक्चर पहा ना. हे पण फार महत्वाचं आहे. लोक फक्त एवढं म्हणणं सोपं आहे, समजत नाही, पण समजलं हे म्हणणं फार अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून सगळं करायला हवं. जे रेग्युलर जॉईन होतात ना, मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की समजूनच घेतात ते. लक्षात ठेवा, दुसऱ्या जिल्ह्यातले पण मुलं क्लास करतात ऑनलाईन, ते तर कधीच ऑफलाईन येत नाही, तरी सुद्धा त्यांना सक्सेस मिळालेलं आहे. पण असे पण लोक आहेत की ऑफलाईन बसले तरी काही कळत नाही. कोण किती लक्ष देतो? एका वेळी वर्गात 100 मुलं बसतात, पण प्रत्येक जणाची काय म्हणतात कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी सगळ्यांची सेम नसते. काही लोकांना पटकन समजतं, काहींना नाही समजत. त्यावेळी तुम्ही मला बिंदास विचारा. पण जर तुम्ही ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला नाही समजत आहे, तर रेकॉर्डिंग पहा. जुने लेक्चर करायचे जर बाकी असतील तर डायरेक्ट हे लेक्चर करू नका. इंटिग्रेशनला तरी ह्या चॅप्टरला तरी कमीत कमी असं करा. बाकी पुढच्या चॅप्टरला मग काय नाही, मधून जरी केलं तरी समजतं. कारण याला कसं आहे की प्रत्येक फॉर्म्युला, प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही पहा. ट्रिग्नोमॅट्रीचे फॉर्म्युले मी इथं शिकवले का? नाही. मग कुठे घेतले आपण? पाठीमागच्या सेमिस्टरला मॅथमॅटिक्स 1 मध्ये. ज्यावेळी मी असं म्हणतो की कॉस टू एक्स चे 4 फॉर्म्युले, त्यावेळी तुम्ही हे नाही विचारायचं कोणते 4, कुठून आले, हे नाही जमत. मी काय बोलतोय की तुम्हाला पाठीमागं होतं, ज्यावेळी काही 12 पास आउटचे मुलं आले होते, ऍडमिशन घेतलं त्यांनी फर्स्ट इयरला, त्यावेळी ते म्हटले सर आम्हाला एक्झाम्शन भेटतंय मॅथला, घेऊ का? म्हटलं नका घेऊ. इंजिनिअरिंगचं मॅथमॅटिक्स आणि 12वीचं मॅथमॅटिक्स मध्ये 80% समानता आहे, पण क्वेश्चन विचारण्याच्या पद्धती फार वेगळ्या आहेत. बरोबर आहे ना? आणि तिकडे तुम्हाला पूर्ण 12 महिने भेटतात अभ्यासाला 12वीला, इकडे तुम्हाला 3च महिने. म्हणून एक्झाम्शन जे घेतात ना, मी तुम्हाला गॅरंटी देतो की ते बाकीचे विषय सुद्धा पास होत नाही. म्हणून एक्झाम्शन नाही घ्यायचं, काठावर पास व्हा, पण एक्झाम्शन घेऊ नका. ते देतात, आपल्याला फार गोड वाटणार आहे, मला एकच एक्झाम आहे, तुमची टक्केवारी सुद्धा तेवढीच येते, तुमचे पर्सेंटेज सुद्धा तेवढेच येतात एका विषयाच्या मानाने. तुम्ही चेक करा. एक मुलीने एक्झाम्शन घेतलं होतं मॅथला आणि ती टॉपर होती, तिला बाकीच्या सगळ्या सब्जेक्टला खूप चांगले मार्क होते, पण ज्यावेळी टॉपरची लिस्ट काढली ना तेव्हा तिची टक्केवारी झाली नाही. का बरं? कारण एक्झाम्शन आहे एका सब्जेक्टला. वास्तविक पाहता तिची टक्केवारी जास्त होती, तरी सुद्धा तिला पहिलं प्राइज मिळालं नाही, काय असेल ते. आता तुमचं फेब्रुवारी, पुढच्या फेब्रुवारी मंथ मध्ये तुमचं हे राहील वार्षिक पारितोषिक 16, त्यामध्ये ते तुम्हाला बक्षीस वगैरे देतील, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबर ज्यांचा येतो त्यांना, काय असेल ते. मग त्यावेळी मग तुमचा नंबर तिथे येतच नाही जर तुम्ही एक्झाम्शन घेतलंय तर. पहिल्या सेमिस्टरच्या निकालावरच देतील ना, आणि तुम्ही एक्झाम्शन घेतलेलं आहे, मग तिथं नाही भेटत. म्हणजे किमान मी तुम्हाला एवढं पण सांगतो की इंटरनल मार्क नसतील तरी एक्सटर्नल मार्क घेऊन काहीच फायदा नाही. टक्केवारीसाठी आपल्याला इंटरनल मार्क सुद्धा पाहिजेच, मस्ट आहे. म्हणून शिक्षकांना पण आपल्याला व्यवस्थित राहायचे सगळ्यांबरोबर. म्हणूनच आपण सगळ्या विषयांचे क्लास घेतो. असं नाही की कुठला तरी एकच मॅथच गरजेचं आहे, मग 70 मार्क पडले म्हणजे आपण लय भारी माणूस, असं नाहीये. दरवेळी तुम्हाला सगळ्या विषयांना मार्क पाडावे लागतील. बरं चला, मी फार जास्त सांगितलं. प्रॉब्लेम असा आहे की 1 मायनस कॉस टू एक्स अपॉन 1 प्लस कॉस टू एक्स. मला कळालं की बाबा हे इंटिग्रेशन आहे, मग पहिल्या स्टेपला आपण काय हेच करतो, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 2x अपॉन 1 प्लस कॉस ऑफ 2x dx. कसं कळेल मला ह्या टाईपचा प्रॉब्लेम आहे? यामध्ये तुम्ही पाहिलं फक्त ट्रिग्नोमेट्री, असं कुठं नाही एक्स स्क्वेअर, असं कुठं नाहीये की दुसरं काहीतरी व्हॅल्यू जसं की ई रेस टू एक्स किंवा लॉग ऑफ एक्स, असं कुठं आलं की तर नाही. बघायचं फंक्शन मध्ये काय. ट्रिग्नोमेट्री म्हणजे टाईप नंबर 4,
मग काहीतरी फॉर्म्युला बसतो हे पक्क. मग कोणता बसतो तर आपल्याकडे cos 2x आहे इथे, म्हणजे cos 2x चाच फॉर्म्युला बसणार. cos 2x चे 4 फॉर्म्युले आहेत, त्यातले 2 आहेत 2 cos square x minus 1. आता या ठिकाणी जर पाहिलं तर 1 प्लस आहे आणि 1 मायनस आहे. हा -1 इकडे आला तर काय होईल, काय झालं मग 2 cos square x. म्हणजे बाळांनो मूळ फॉर्म्युला हा आहे, त्याच्यापासून तुम्ही हा तयार केला. हे नाही विचारायचं की हे कुठून आलं, मग पाठ करायचं. नेक्स्ट वन, अजून एक फॉर्म्युला आहे बघा cos 2x चा. काय रे 1 minus 2 sin square x. बरोबर आहे का माझं म्हणणं, बरोबर आहे. ओके, आता पाहू शकता ही मायनस टर्म इकडे येऊन काय होईल प्लस. मग मी तिकडे ठेवली, बरोबर, ही इकडे आणली असं समजा, डायरेक्ट लिहिलं मी इकडे आणली म्हणजे प्लस झाली. आता cos of 2 आहे 1 ऍज इट इज राहू द्या बरं का तिकडच. हा cos 2x इकडे प्लस आहे तिकडे जाऊन, म्हणजे बाळांनो 1 मायनस cos 2x ची व्हॅल्यू काय आली बघा बरं, 2 sin square x आली. मूळ फॉर्म्युला आहे त्याच्यापासून हा डेव्हलप केला. 1 cos 2x चा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 sin square x. हे मायनस इकडे येऊन प्लस आणि हे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस, म्हणजे 1 मायनस झालं नाही. मग आता मी फक्त साईड इकडची तिकडे लिहिली, त्याला साईडला इकडे तिकडे लिहिता येतं. फक्त ही व्हॅल्यू इकडे मायनस होती तिकडे जाऊन प्लस होईल म्हणून प्लस लिहिलं. ही व्हॅल्यू इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होईल म्हणून 1 मायनस cos 2x लिहिलं. कळालं का? मग इथं टाकू चला. मग काय होईल बरं, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस cos 2x ची व्हॅल्यू इन 2 sin square x. आणि इथं काय 1 प्लस cos 2x ची व्हॅल्यू 2 cos square x dx. मी काय म्हणतो इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे, 2 कट होईल का रे, 2 कट होईल का नाही, 2 sin square x upon 2 cos square x, 2 get cancel. आता इकडे लक्ष द्या, tan x चा फॉर्म्युला काय रे, tan x चा sin x upon cos x, बरोबर का रे. sin x upon cos x म्हणजे कोण असतो, tan x. मी जर या फॉर्म्युलाचा स्क्वेअर केला, स्क्वेअर tan square x होईल का नाही इकडं, साइनचा काय स्क्वेअर होईल sin square x, cosचा काय स्क्वेअर होईल cos square x. बरोबर आहे का, पहा बरं. म्हणजे sin square x upon cos square x ला काय पुट करता येईल, म्हणजे हा मूळ फॉर्म्युला आहे त्याच्यापासून हा डेव्हलप केला. टाका त्याच्यात, मग काय होईल बरं tan square x. आता जेव्हा मी याचं इंटिग्रेशन शोधतोय ना याचं ऍटमचं, विचार असा करायचा, थिंकिंग प्रोसिजर अशी ठेवायची की हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, tan square x कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, tan square x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, कशाचाच डेरिव्हेटिव्ह नाही. मग अशा वेळी काय करायचं, फॉर्म्युला यूज करायचा. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा, 1 प्लस tan square x बरोबर sec square x, बरोबर आहे का. आता हा प्लस 1 आहे तिकडे जाऊन -1 म्हणजे sec square x मायनस 1. म्हणजे बाळांनो मूळ फॉर्म्युला हा आहे त्याच्यापासून हा डेव्हलप केला. किती फॉर्म्युला यूज केले, एवढे करावे लागतील. मी म्हटलं आजचे प्रॉब्लेम थोडेसे डिफिकल्ट होणार आहे. मग आता tan square x चा फॉर्म्युला झाला sec square x मायनस 1. करा पुट, इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये sec square x मायनस. आता इंटिग्रेशन पार्ट पाहिजे, सांगा sec square x चं इंटिग्रेशन काय आहे, tan x. कारण tan x चा डेरिव्हेटिव्ह जर sec square x आहे तर sec square x चं इंटिग्रेशन tan x आहे. मायनस साइन ऍज इट इज, 1 चं इंटिग्रेशन x आहे आणि पुढे प्लस. दिस इज युअर फायनल आन्सर. या लिहून सावकाश लिहा, काय डाऊट आलाच विचारा. वाटलंच तर मी फॉर्म्युले ना जागा नाहीये म्हणून इथे लिहितोय, तुम्ही मात्र याच्या पुढे लिहा. इंटिग्रेशन ऑफ sec square x dx is tan x plus c आणि इंटिग्रेशन ऑफ 1 काय रे x plus c. हा एक फॉर्म्युला आहे बाळांनो आणि हा एक फॉर्म्युला आहे. 2 फॉर्म्युले इथे यूज केलेले आहेत, ते वर लिहिले फक्त. एका खाली एक प्रॉब्लेम लिहा, सावकाश लिहा. प्रॉब्लेम कमी झाले तर चालतील, समजायला हवेत. लिहून घ्या. ऑनलाईनच्या मुलांना समजलं का, ओके समजला असेल असं समजतो, या लिहून. चला मुलांना लिहून झाला असेल तुमचं. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या चला. क्वेश्चन नंबर 40 आहे हा आपला, क्वेश्चन नंबर 40. आता कशाला तोंड चालवती, क्वेश्चन नंबर 40. आता बघा बरं का प्रॉब्लेम कसा आहे. ब्रॅकेट मध्ये tan x प्लस cot x ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर आहे. सोल्युशन कसं कळेल बरं, या टाईपचा प्रॉब्लेम आहे.
असा कळेल की बाबा सगळं ट्रिग्नोमेट्री आहे. मग काय ट्रिग्नोमेट्रीचाच प्रॉब्लेम आहे. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ एक्स प्लस कॉट ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. प्रथम आपल्याला हा जो स्क्वेअर आहे ना बाहेर त्याचं काहीतरी करायला हवं. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. जर मी याला ए म्हटलो आणि याला बी म्हटलो तर कोणता फॉर्म्युला बसतो बघा बरं का. ए प्लस बी ब्रॅकेटचा काय फॉर्म्युला आहे रे. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे का हा फॉर्म्युला. बरोबर आहे. मग I इज इक्वल टू चला ए चा स्क्वेअर म्हणजे ए च्या जागेवर टॅन एक्स आहे. मग टॅन चा स्क्वेअर काय येतो टॅन स्क्वेअर एक्स. 2ab 2 ऍज इट इज. ए ची व्हॅल्यू काय आहे टॅन एक्स. बी ची व्हॅल्यू काय आहे कॉट एक्स. आणि परत बी चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर कॉट स्क्वेअर एक्स. पुढे dx. काय केलं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बोला काय डाऊट यात नाही. चला आता तुम्हाला माहिती आहे का बाळांनो इकडे बघा बरं का टॅन एक्स इंटू कॉट एक्स. माझ्याकडे बघा आता टॅन एक्सचा काय फॉर्म्युला आहे रे साइन एक्स अपॉन कॉस एक्स. टॅन एक्सचा फॉर्म्युला काय आहे साइन अपॉन कॉस. मग कॉट एक्सचा काय फॉर्म्युला आहे कॉट एक्सचा कॉस एक्स अपॉन साइन एक्स. दोघं एकमेकांच्या अपोजिट आहे राईट. मग इथे साइन आहे इथे साइन आहे इथे कॉस आहे इथे कॉस आहे. खाली काय राहिलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे बाळांनो की टॅन एक्स कॉट एक्स या दोघांच्या जागेवर मी 1 पुट करू शकतो का करू शकतो. बरं इथं 1 पुट केलं तर 2 इंटू 1. 2 इंटू 1 काय होतं 2 इंटू 1 2 होतं. 2 1 जा 2. ओके. आणि पुढे कॉट स्क्वेअर एक्स. बोला काय डाऊट. आता मी इंटिग्रेशन घ्यायला रेडी आहे का बिकॉज मला यांची फॉर्म्युले माहिती. चला यूज करूया फॉर्म्युला. सांगा बरं इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला नाही पुट करावं लागेल आपल्याला. आता नाही का आपण केलं टॅन स्क्वेअर एक्स तसंच करावं लागेल. टॅन स्क्वेअरचा फॉर्म्युला नाहीये. मग बाळांनो टॅन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला नाही मग आपल्याकडे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला आहे ना सेक स्क्वेअर. हा प्लस 1 तिकडे गेला तर सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. दिस इज युअर रिक्वायर्ड फॉर्म्युला फ्रॉम दिस. टाका मग तिथे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 आणि इथं टाकलं सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 आणि 2 टर्म असंच प्लस 2 प्लस कॉट स्क्वेअर. आता होईल बघा सगळं. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स ऍज इट इज. या दोघांना बघा बरं 2 मायनस 1 काय होईल 2 मायनस 1 काय होईल कर बरं कॅल्क्युलेटर. 2 मायनस 1 प्लस 1. अशी घाई नाही करायची म्हणून विचारतानाच मी 2 मायनस 1 विचारलं. dx. आता बघा बरं का याचा इंटिग्रेशनचा रेडीमेड फॉर्म्युला आहे. सांगा रे सेक स्क्वेअर एक्सचा काय फॉर्म्युला आहे टॅन एक्स प्लस सी. म्हणजे सेक स्क्वेअर एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला टॅन एक्स आहे का बिकॉज टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन टॅन एक्स आहे. कॉट स्क्वेअर एक्सचं काय कोसेक एक्स याचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉट एक्स आहे. बरोबर ना मायनस हा ते आहे मायनस पण मी मायनस कॉट एक्स म्हटलो ना मग मायनस साईन फक्त तिकडे द्या. मग याचं काय होईल मायनस कोसेक एक्स प्लस सी. आणि 1 चं इंटिग्रेशन काय रे एक्स प्लस सी. मग बघा काय फायनल आन्सर येईल सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स 1 चं इंटिग्रेशन एक्स आणि या कॉट स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कोसेक एक्स प्लस सी. 3 टर्मचे 3 इंटिग्रेशन केले फायनली आलं टॅन एक्स प्लस एक्स प्लस मायनस मायनस कोसेक एक्स प्लस सी. बरोबर आहे एकदा चेक करू द्या मला फॉर्म्युला बाळांनो तुम्ही लिहून घ्या. नाही ना बाळांनो कॉट स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला नाहीये ना इथे चेंज करावं लागेल आपल्याला. हेच काम राहिले होते आता आपल्याकडे. इथे फॉर्म्युला बसावं लागेल अजून एक. हा चेंज करावं लागेल. प्रॉब्लेम काय ना करू थांबा. तुम्ही काही बोललेच नाही ना मला का बोलले होते ठीक आहे थांबा. जसा टॅन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला नाही तसा याचा कुठे आहे सेक कॉट स्क्वेअर एक्सचा तो तयार करावा लागेल आपल्याला. द्या इकडे लक्ष. लेक्चर मध्ये असं तुम्ही घाण केली आज.
द्या इकडे लक्ष. टॅन स्क्वेअर एक्स ला काय पुट करायचंय सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1. कॉट स्क्वेअर एक्स ला काय पुट करता येईल 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स बरोबर कोस एक्स स्क्वेअर एक्स असतं. हा फॉर्म्युला आहे. मग कॉट स्क्वेअर एक्स ला काय पुट करता येईल कोस एक्स स्क्वेअर एक्स मायनस म्हणजे मूळ फॉर्म्युला हा आहे त्यात हे पुट करायचं. मग काय होईल रे बाळांनो इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्सच्या जागेवर मी पुट करतो सेक्स स्क्वेअर एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 पुढे कोण आहे +2 बरं का आणि याच्या जागेवर पुट करतो कॉट स्क्वेअर एक्सच्या जागेवर कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 तुम्ही पाहू शकता आता बरं का सेक्स स्क्वेअर एक्स जसंच्या तसं बरं का कोसेक स्क्वेअर एक्स जसंच्या तसं बघा. आता हे 2 -1 आणि -1 पहिले हे करा. -1 आणि -1 किती होतात -2 -2 + 2 0 मग ते डायरेक्ट नंबर कट झाले म्हणून एवढंच राहिलं. आता तुम्ही करू शकता सांगा सेक्स स्क्वेअर एक्स इन डीएक्स चा काय फॉर्म्युला आहे tan x इंटिग्रेशन बरोबर ना. सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन आहे tan x आणि कोस एक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय आहे मायनस कॉट एक्स. आता बरोबर आहे बघा बरं. मग I इज इक्वल टू फायनल आन्सर आलं tan x मध्ये प्लस आणि याचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉट एक्स प्लस फायनल आन्सर आलं बाळांनो tan x मायनस कॉट एक्स प्लस सी. खूप थोडक्यात चुकतात बरं का काही गोष्टी तिकडे लक्ष द्या. परत एकदा सगळा प्रॉब्लेम सांगतो म्हणजे काही डाऊट राहणार नाही. tan x प्लस कॉट एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर होता a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे tan चा स्क्वेअर हे 2 a म्हणजे कोण आहे tan x b म्हणजे कोण आहे कॉट एक्स मग 2 tan x कॉट एक्स प्लस b स्क्वेअर म्हणजे कॉट स्क्वेअर एक्स. इथपर्यंत क्लिअर. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. आता tan स्क्वेअर एक्स आणि कॉट स्क्वेअर एक्स तसेच राहू द्या. मध्ये पहा tan x इंटू कॉट एक्स म्हणजे tan x म्हणजे साइन अपॉन कॉस आहे आणि कॉट एक्स म्हणजे कॉस अपॉन साइन आहे. साइन साइन कॉस कॉस कट खाली आलं 1 म्हणजे या दोघांच्या जागेवर 1 आलं 1 × 2 2. इथपर्यंत क्लिअर. आता tan स्क्वेअर एक्स कॉट स्क्वेअर एक्स इंटिग्रेशनचा कुठलाच फॉर्म्युला नाहीये. मग tan स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला आहे 1 + tan स्क्वेअर एक्स म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्स हे प्लस आहे तिकडे जाऊन. मग tan स्क्वेअर एक्सच्या जागेवर मी पुट केलं पहा सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 हा 2 जसाच्या तसा लिहिलेला आहे बघा. आता फॉर्म्युला तयार करायचा कॉट स्क्वेअर एक्सचा 1 + कॉट स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला आहे कोस एक्स स्क्वेअर एक्स हा +1 तिकडे जाऊन -1 मग कॉट स्क्वेअरच्या जागेवर पुट केलं कोस एक्स स्क्वेअर एक्स -1 आहे बघा. सेक्स स्क्वेअर एक्स जसेच तसे कोस एक्स स्क्वेअर एक्स जसेच तसे -1 झाले -2 आणि हे +2 -2 + 2 0 मग काय नाही लिहिलं तरी चालतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन आहे tan x आणि कोस एक्स स्क्वेअरचं एक्स इंटिग्रेशन आहे मायनस कॉट एक्स मग हे प्लस मायनस मायनस tan x मायनस कॉट एक्स प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. कळालं का नक्की. आता या लिहून मग ऑनलाईनच्या मुलांना कळालं का सांगा रे पटकन. डाऊट आल्यास विचारा. चला बाळांनो लास्ट प्रॉब्लेम लिहून झाला असेल. क्वेश्चन नंबर 41 ए बाळांनो लिहा. क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 असा आहे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर विथ रिस्पेक्ट एक्स. सोल्युशन आता जसं केलं तसंच आहे बाळांनो. याला मी म्हणतो लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. मला असं कळतंय जर याला मी ए म्हणालो आणि याला मी बी म्हणालो तर मी असं म्हणू शकतो का a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असा फॉर्म्युला बसतो. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला होईल रे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला बसतो. हा फॉर्म्युला जर बसवला तर काय होईल रे a स्क्वेअर म्हणजे साइन एक्स आहे साइन स्क्वेअर एक्स 2ab 2 a ची व्हॅल्यू साइन एक्स आहे b ची व्हॅल्यू कॉस एक्स आहे. पहा ना a ची व्हॅल्यू साइन एक्स b ची व्हॅल्यू कॉस एक्स प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स होईल का. ओके. आता तुमच्या असं लक्षात येईल बाळांनो इथं साइन स्क्वेअर एक्स आहे इथं कॉस स्क्वेअर एक्स आहे. मग मला सांगा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स जर असेल त्याची व्हॅल्यू काय आहे. मग ह्या दोन टर्मच्या जागेवर 1 लिहू शकतो. तुमच्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला मागच्या सेमिस्टरला होता. साइन 2x चे 2 फॉर्म्युले त्यातला एक फॉर्म्युला आहे 2 sin x इंटू कॉस एक्स. मग हा फॉर्म्युला ह्या दोघांना बसेल आणि हा फॉर्म्युला मधल्या टर्मला बसेल. बसवा. मग काय होईल बरं इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज 1
मध्ये प्लस 2 sin x cos x म्हणजे कोण आहे sin 2x विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे ट्रिग्नोमॅट्रीचा फॉर्म्युला वापरून ह्या टर्मला ह्या टर्म मध्ये कन्वर्ट केलं. आता इंटिग्रेशन वापरावं लागेल. कोणता फॉर्म्युला बसतो रे बाळांनो इंटिग्रेशनचा? इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतं रे बाळांनो x प्लस सी. 1 चं इंटिग्रेशन x असतं आणि इंटिग्रेशन ऑफ साइन x काय असतं रे? साइन x चं इंटिग्रेशन तुम्ही मला सांगत आहात, पाहू नका माग न पाहता सांगा. हे असं आहे मग तुमचं अधुरे काम. साइन x चं इंटिग्रेशन हे मायनस कॉस एक्स, कारण कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. मग टाका इथे चला i इज इक्वल टू 1 चं इंटिग्रेशन आलं x प्लस साइन 2x आहे बरं का इथं कोण आहे साइन ऑफ 2x. साइनचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस ऑफ 2x, पण 2x चा डेरिव्हेटिव्ह राहिला ना तो डिनॉमिनेटरला घ्यायचा ऑलवेज. i इज इक्वल टू x प्लस और मायनस मायनस प्लस मायनस मायनस होतं. हे कॉस 2x जसेच्या तसे, आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2 कॉन्स्टंट, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे नाही लिहिला तरी चालतो प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. काय डाऊट असल्यास विचारा, सिंपल आहे. याला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून असं केलं. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 आहे ते पुट केलं, 2 sin x cos x म्हणजे sin 2x आहे ते पुट केलं, 1 चं इंटिग्रेशन x आहे आणि sin x चं इंटिग्रेशन मायनस कॉस x आहे. मग हे x प्लस हे मायनस कॉस 2x, पण 2x चा डेरिव्हेटिव्ह राहिला तो डिनॉमिनेटरला घेतला, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस मायनस मायनस. हे फायनल आन्सर. घ्या लिहून. चला मुलांनो हा प्रश्न लिहून झाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 आहे हा. खूप जास्त वेळा रिपीट आहे. स्टार करा बरं काय प्रॉब्लेमला, स्टार करा. 1 मायनस टॅन ऑफ एक्स अपॉन 1 प्लस टॅन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. सोल्युशन कसं कळेल या टाईपचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये असं लक्षात येतंय बरं का की ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन आहे फक्त, यात फक्त ट्रिग्नोमॅट्री. मग आपल्याला 1 मायनस टॅन एक्स आणि 1 प्लस टॅन एक्स याचं काहीतरी फॉर्म्युला पुट करून वेगळं काहीतरी करावं लागेल. मला सांगा टॅन एक्स असा कुठला सेपरेट फॉर्म्युला आहे का? एकच आहे. कोणता? टॅन एक्स चा एकच फॉर्म्युला आहे. कोणता रे? साइन एक्स अपॉन, मग हा जो फॉर्म्युला आहे तो ह्या टॅन एक्सला आणि ह्या टॅन एक्सला पुट करतो. काय होईल बरं? 1 मायनस टॅन एक्सच्या जागेवर साइन एक्स अपॉन कॉस एक्स, आणि इथं 1 प्लस साइन एक्स अपॉन विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय केलं? टॅन एक्सचा जो फॉर्म्युला आहे साइन अपॉन कॉस तो इथे आणि इथे पुट केला. पहा इथे डिनॉमिनेटरला कोण नाही म्हणजे कोण असतो रे? क्रॉस मल्टिप्लाय येतं करायचं. इकडे बघा 1 इंटू कॉस एक्स. काही लोक पहिले हे करतात, हे करायचं पहिले 1 इंटू कॉस एक्स मध्ये मायनस साइन इंटू साइन एक्स इंटू 1 आहे 1 साइन एक्स अपॉन खाली कोण आहे कॉस एक्स. पुढे कॉस एक्स इंटू 1 मध्ये प्लस साइन एक्स इंटू 1 अपॉन खाली काय कॉस ऑफ एक्स. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन समजलं का सांगा मला आधी. हे असं मग असं आणि मग हे असं सेम खाली पण केलं. तुम्ही पाहू शकता डिनॉमिनेटरला इथं पण कॉस एक्स आहे, इथं पण कॉस एक्स आहे. मग काय आलं बघा बरं पुढे आलं बाळांनो i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस एक्स प्लस साइन ऑफ एक्स. बरोबर केलं का? पहा बरं ह्या टर्मला असं कन्वर्ट केलं बाय पुटिंग साइन एक्स अपॉन कॉस एक्स आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं. आता ऐका ना, चेक करायचं. आता याचा काय असा कुठला फॉर्म्युला नाही, एक चेक करता येईल आपल्याला. प्रॅक्टिसने लक्षात येते की डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर आहे का चेक करा. मी चेक करतो. डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर कॉस एक्स प्लस साइन एक्स असा आहे तो. डेरिव्हेटिव्ह काढा बरं का. आता डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय रे? मायनस साइन एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणतोय मी, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये गोंधळ करताय रे बाळांनो. हे बघा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस एक्स आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. हा कॉस एक्स मी अगोदर लिहितो आणि मायनस वाली टर्म पुढे लिहितो. बघा बरं डिनॉमिनेटरचा मी जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढला तेव्हा तो न्यूमरेटरला हे माझ्या लक्षात आलं. आठवा बरं टाईप नंबर 2.
त्यामध्ये काय होतं, जेव्हा डिनॉमिनेटरच्या डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असतो तेव्हा इंटिग्रेशन काय असतं रे, लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. बरोबर आहे का? टाईप नंबर 2 ला हा फॉर्म्युला वापरला होता. म्हणून म्हटलं जुने लेक्चर करायला पाहिजे. म्हणून काय होतं मग, I इज इक्वल टू डायरेक्ट आन्सर ही लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटरला जे आहे ते cos x प्लस साइन x प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. डायरेक्ट आन्सर आलं. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढला तो न्यूमरेटरला आहे असं माझ्या लक्षात आलं. मग याचा डेरिव्हेटिव्ह जर वर असेल तर इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर बाय युजिंग धिस फॉर्म्युला. ओके, काय डाऊट रे? काय डाऊट? या लिहून एफ डॅश एक्स आहे बाळांनो, या लिहून. समजलं का रे? इकडे सिंपल आहे. फक्त tan x चा फॉर्म्युला पुट केला, क्रॉस मल्टिप्लाय करून हे फंक्शन आलं. याचा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे, मग लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. या लिहून. चला मुलांना, लिहून झाला असेल. चला नेक्स्ट स्टेप काय, किती प्रॉब्लेम नंबर आहे हा? 43 नंबरचा प्रॉब्लेम आहे बाळांनो हा. इंटिग्रेशन आहे साइन क्यूब एक्स डीएक्स. सोल्युशन कसं कळेल? ट्रिग्नोमेट्री आहे म्हटल्यावर ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा चौथा टाइप. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स. ऐका ना, साइन क्यूब एक्स हा फक्त एकाच फॉर्म्युल्यात आहे आणि तो फॉर्म्युला आहे साइन 3x चा. काय फॉर्म्युला आहे साइन 3x चा? 3 sin x मायनस 4 sin क्यूब एक्स. बघा याच्यात साइन क्यूब एक्स हा मूळ फॉर्म्युला आहे. याच्यापासून आपल्याला डेव्हलप करावं लागेल साइन क्यूब एक्स. बघा कसा करतो. साइन 3x जसं तसं लिहायचं. साइन 3x जसं तसं साइन क्यूब एक्स ऍज इट इज. आता ही जी टर्म आहे, ही जी, बरं असं समजायचं नाही राहू तुम्हाला डायरेक्ट. आपण काय करू, थोडं थोडं करू. अरे लईच थोडं थोडं सांगतो रे बाबा, लक्ष द्या. बघा आता ही अख्खी टर्म मायनस इकडे येऊन प्लस 3 sin x जसेच्या तसे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस. ही टर्म मायनस होती इकडे येऊन प्लस, ही प्लस होती तिकडे जाऊन मायनस. मला साइन क्यूब एक्स पाहिजे, 4 नकोय. मी काय करतो, 4 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन, मग या 3 sin x मायनस साइन क्यूब एक्स साइन 3x ला डिवाइड करतो 4 ने. बघा बरं झाला फॉर्म्युला तयार. याच्यापासून हा तयार केला पहा. प्लस मायनस होतं इकडून प्लस, प्लस होतं तिकडे जाऊन मायनस, 4 मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड. कळालं? आता करा बरं इथं. चला, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 sin x मायनस साइन 3x अपॉन 4. हे सांगा बरं, हा 4 कॉन्स्टंट आहे का नाही? त्याचं इंटिग्रेशन आपण घेत नाही, काढला कॉमन, मग खाली काय राहिलं रे? 3 sin x मायनस साइन 3x. आता इंटिग्रेशन घेता येईल, पण दोन्हीकडे साइन आहे. साइनचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. सांगा रे, साइन एक्स च्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय? मायनस कॉस एक्स प्लस सी. बिकॉज कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आहे, म्हणजे साइनचा एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होईल? इंटिग्रेशन काय होईल? मायनस कॉस एक्स. पाठ करा ते फॉर्म्युले. टाका. चला, I इज इक्वल टू 1/4 जसेच्या तसे. हा जो इथं कॉन्स्टंट आहे 3, तो जसाच्या तसा. ह्या जो इथे आहे साइन एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस एक्स, मध्ये मायनस साइन ते ऍज इट इज. साइन 3x आहे, त्यातलं साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस आणि पुढे 3x जसंच्या तसं. पण 3x चा डेरिव्हेटिव्ह राहिला तो डिवायडेशन मध्ये घ्यायचा. मायनस साइन ऍज इट इज, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x, 3x चा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला खाली. मग I इज इक्वल टू, इकडे बघा रे आता, 1/4 प्लस मायनस मायनस 3 कॉस ऑफ एक्स मायनस मायनस प्लस कॉस ऑफ 3x. 3x चा 3 कॉन्स्टंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, नाही लिहिला तरी जमतो, प्लस सी. 1/4 ने एकदा लागू ना. I इज इक्वल टू मायनस 3 कॉस एक्स जसेच्या तसे, 1 ने याला गुणलं खाली 4 प्लस 1 ने याला गुणा 1 इंटू कॉस 3x कॉस 3x, 4 मल्टिप्लाइड बाय 3 12. दिस इज युअर आन्सर. समजलं?
सावकाश लिहा. फॉर्म्युल्यावरून साइन क्यूब एक्स चा फॉर्म्युला तयार केला, 4 कॉन्स्टंट काढले, याला आणि याला इंटिग्रेशन वापरलं मायनस कॉस एक्स, आणि शेवटी फायनल आन्सर. समजलं का चैतन्य, अर्पिता? काही डाऊट असल्यास विचारा. चला बाळांनो, लिहून झाला असेल असं समज. नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 44 आहे बरं का. इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस कॉस ऑफ एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. हा दोनदा एक्झामला आलेला आहे. सोल्युशन, लेट I is equal to integration of 1/1 plus x square minus cos x upon sin square x dx. असा प्रॉब्लेम आहे. तुम्ही पाहू शकता काय की I is equal to, याला काहीच करायचं नाही बिकॉज त्याचा रेडीमेड फॉर्म्युला आहे. पण तुमच्या असं लक्षात येईल की cos x आहे, त्याला मल्टिप्लाय कोण नाही म्हणजे 1. मग cos x ला एक sin x बाजूला करूया, आणि वरती 1 आहे त्याला एक sin x बाजूला करूया. काय केलं रे, साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कोण आहे, साइन एक्स इंटू साइन एक्स, बरोबर. मग कॉस एक्स ला काही मल्टिप्लाय नाही म्हणजे 1 आहे. मग कॉस एक्स ला एक साइन एक्स बाजूला केला, आणि वरच्या 1 ला पण एक साइन एक्स बाजूला केलं, बरोबर. आता तुमच्या लक्षात येईल की मला सांगा कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय असतं, कॉट एक्स असतं, आणि 1 अपॉन साइन एक्स काय असतं, कोसेक एक्स. मग ह्या दोन व्हॅल्यू आपण इथे टाकू शकतो ना. मग I is equal to integration of 1/1 plus x square as it is minus sin as it is, cos upon sin असतं cot x, आणि 1 upon sin असतं cosec x. आता याचा रेडीमेड फॉर्म्युला आहे, याचा आणि याचा रेडीमेड फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे. काय फॉर्म्युला आहे बाळांनो आपला, इंटिग्रेशन ऑफ 1/1 plus x square, याचा इंटिग्रेशन आहे tan इनवर्स ऑफ x plus c. हे याचं इंटिग्रेशन आहे. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह हा आहे, तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर चं इंटिग्रेशन tan इनवर्स x आहे. आणि तुम्हाला माहित असेल इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स काय आहे, कोसेक एक्स चं इंटिग्रेशन आहे मायनस कोसेक एक्स. कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेतला मी, कॉट एक्स इंटू कोसेक एक्स, याचं इंटिग्रेशन आहे बाळांनो मायनस कोसेक एक्स. मी सांगतो कसं काय, फॉर्म्युला आहे त्याचा ऍक्च्युली, हा पाठ करायला पाहिजे फॉर्म्युला. कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स असतो, फक्त मायनस साइन तिकडे दिलं. मग याचा डेरिव्हेटिव्ह हाच आहे, फक्त मायनस साइन इकडे. कळालं का, म्हणजे याचं इंटिग्रेशन मायनस कोसेक एक्स आहे. पाठ करा, सुरुवातीला जे 17 फॉर्म्युले दिले ना त्यामध्ये सगळं आहे तुमच्याकडं. असं ओके. मग फॉर्म्युला वापरा. मग I इज इक्वल टू फॉर्म्युला बघा, याचं इंटिग्रेशन आहे बाळांनो tan इनवर्स ऑफ एक्स मध्ये मायनस साइन ऍज इट इज, कॉट एक्स कोसेक एक्स चं इंटिग्रेशन आहे मायनस कोसेक एक्स प्लस सी. आता tan इनवर्स एक्स जसाच्या तसा मायनस मायनस बिकम प्लस कोसेक एक्स प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. tan इनवर्स एक्स जसं तसं मायनस मायनस प्लस कोसेक एक्स प्लस सी. इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ करा, काय डाऊट आल्यास विचारा. समजलं का ग जान्हवी? इकडे ऑनलाईनच्या मुलांना समजलं का सांगा. ओके, घ्या लिहून. चला बाळांनो, हा सेकंड लास्ट प्रॉब्लेम आहे आपला. अजून एक प्रॉब्लेम घेतो आणि मग आपण 4 टाईपचे प्रॉब्लेम कंप्लीट करत आहोत. एखादा प्रॉब्लेम फक्त होमवर्कला देतो. ओके, या लिहून पटपट. चला बाळांनो, प्रॉब्लेम लिहून झाला असेल. लास्ट प्रॉब्लेम आपला या टाईपचा घ्या. क्वेश्चन नंबर किती आहे रे? 45 ना. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 1 प्लस साइन एक्स. पाहू शकता, आपल्याला लगेच कळेल, 2 वेळा एक्झामला आलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये बरं का रे बाळांनो, या प्रॉब्लेम मध्ये फक्त ट्रिग्नोमॅट्रिक रेशियो आहे साइन एक्स.
बाकी काहीच नाहीये, म्हणून हा या टाईपचा प्रॉब्लेम आहे. 1 प्लस साइन एक्सचा काही फॉर्म्युला आहे का? नाहीये. मग जेव्हा त्याचा काहीच फॉर्म्युला नसतो, बरं का रे, 1/1 प्लस साइन एक्सचा काहीच फॉर्म्युला नाहीये, जेव्हा फॉर्म्युला नसतो तेव्हा त्याचं फॅक्टरायझेशन करावं. फॅक्टरायझेशन शब्द ऐकला याच्या अगोदर? फॅक्टरायझेशन करताना डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट वापरावा. याचा कॉन्जुगेट काय येतो? इथं काय 1 प्लस साइन एक्स. 1 प्लस साइन एक्सचं फक्त मधलं जे साइन आहे, चिन्ह आहे ते बदलायचं. मध्ये साइन काय आहे? प्लस. त्याचा कॉन्जुगेट होईल मग 1 मायनस साइन एक्स. फॅक्टरायझेशन करताना डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट याने वर आणि खाली न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं. हे बघा केलं पा. कळालं ना कसं करायचं? याचा कॉन्जुगेट घ्यायचा, मध्ये प्लस आहे तर मायनस, मायनस असलं तर प्लस. याचा कॉन्जुगेट म्हणजे फक्त मधल्या टर्मची साइन बदलायची. याचा कॉन्जुगेटने वर आणि खाली मल्टिप्लाय करणे म्हणजे फॅक्टरायझेशन करणे. आता बघा बरं का, नको बोलू बाळा, बघा इकडे लक्ष द्या. 1नी जर या टर्मला मल्टिप्लाय केला तीच टर्म येणार आहे. 1 मायनस साइन एक्स तीच येणार आहे. आता इथं कोणता फॉर्म्युला बसतो बघा बरं का? ए प्लस बी, ए मायनस बी. ए प्लस बी आणि ए मायनस बीचा काय फॉर्म्युला आहे रे? असा आहे ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग बघा बरं, ए स्क्वेअर म्हणजे ए च्या जागेवर कोण आहे? 1. आणि बी स्क्वेअर म्हणजे बी च्या जागेवर कोण आहे? साइन एक्स. मग ए स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आणि बी स्क्वेअर म्हणजे साइन चा स्क्वेअर. हे कळली का? पहा बरं या स्टेप्स. इथं ए प्लस बी, ए मायनस बी असा फॉर्म्युला बसतो. ए प्लस बी, ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स. आता एक फॉर्म्युला आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आहे. साइन स्क्वेअर एक्स इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मग कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स होईल का रे? मूळ फॉर्म्युला हा आहे, त्याच्यापासून हा डेव्हलप केला. प्लस होता तिकडे जाऊन मायनस. मग कॉस स्क्वेअर एक्सच्या जागेवर हे पुट, याच्या जागेवर कॉस स्क्वेअर एक्स पुट करता येईल ना. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सच्या जागेवर कॉस स्क्वेअर एक्स पुट करता येईल. बघा बरं का, मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. बघा बरं, 1 मायनस साइन एक्स ऍज इट इज, याच्या जागेवर पुट केलं कॉस स्क्वेअर एक्स. काय डाऊट? आता न्यूमरेटर प्रमाणे डिनॉमिनेटर वेगळा करू आपण. इकडे 1 आहे, 1 ला कॉस स्क्वेअर सेपरेट, 1 ला कॉस स्क्वेअर एक्स काय करू आपण? सेपरेट करू. आणि वरती साइन एक्स आहे, त्याला कॉस स्क्वेअर एक्स सेपरेट करू. काही शंका आहे का? बघा बरं यात. कॉस स्क्वेअर एक्स ह्या दोन न्यूमरेटरला कॉस स्क्वेअर एक्स सेपरेट केलेला आहे. आता मला सांगा, हे जे आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स ते जसंच्या तसं, साइनला कोणी मल्टिप्लाय नाही म्हणजे कोण असतं? 1. मग मी काय करतो, एक इथं 2 कॉस एक्स आहे ना, कॉस स्क्वेअर म्हणजे एक कॉस एक्स घेतो साइन एक्स खाली, आणि पुढचा जो 1 आहे त्याच्या खाली घेतो एक कॉस एक्स. म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स ला स्प्लिट केलं, वेगळं केलं, कॉस एक्स साइन एक्स आणि 1 ला सेपरेट केलं. आता तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे बरं? साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय असतं? टॅन एक्स. आणि 1 अपॉन कॉस एक्स काय असतं ग? सेग एक्स. हे फॉर्म्युले माहित पाहिजे. बघा बरं का, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इथं, आणि 1 अपॉन कॉस म्हणजे सेग आहे. कॉसचा जर स्क्वेअर आहे तर सेगचा पण काय होईल? मग सेक स्क्वेअर एक्स होईल का नाही? 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स आहे, तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर एक्स होईल ना. मध्ये मायनस साइन अपॉन कॉस काय होतं? टॅन एक्स. आणि 1 अपॉन कॉस काय होतं? सेक एक्स. याचे तर रेडीमेड फॉर्म्युला आहे याचा आणि याचा. काय फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स काय? टॅन एक्स. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे बाळांनो, बरं का. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स, म्हणून सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन आहे टॅन एक्स. अजून एक होईना, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स काय रे? सेक एक्स. कारण सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स टॅन एक्स. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स आहे, तर सेक एक्स टॅन एक्स इंटिग्रेशन काय आहे? सेक एक्स. पुट करा मग. आय इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन आहे टॅन एक्स, मध्ये मायनस ऍज इट इज सेक एक्स टॅन एक्स चा इंटिग्रेशन आहे सेक एक्स. रेडीमेड फॉर्म्युले
दिस इज युअर फायनल आन्सर. हे दोन फॉर्म्युले यूज केले बरं का. sec square x याचं इंटिग्रेशन आहे tan x मायनस sin as it is. sec x tan x चं इंटिग्रेशन आहे sec x. बाकीचं तुम्हाला सांगितलं. डाऊट आल्यास विचारा. दोनदा एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे. लिहून घ्या. कसे स्वार्थी लोक. घ्या लास्ट होमवर्कचा प्रॉब्लेम या टाईपचा लास्ट आहे. या ठिकाणी मग आपला हा टाईप संपेल. क्वेश्चन नंबर 46 आहे इंटिग्रेशन ऑफ 1/1 मायनस कॉस ऑफ 2x dx. सोल्युशन मला असं कळतंय की याला मी म्हणतो लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 मायनस कॉस ऑफ 2x असं आहे. राईट बरोबर ना. 1/1 मायनस कॉस 2x. ऐका ना कॉस 2x चा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे रे. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स असा फॉर्म्युला आहे. हे 2 साइन स्क्वेअर एक्स इकडे प्लस आहे तिकडे जाऊन हे मायनस आहे इकडे येऊन प्लस होतील. 1 ऍज इट इज हे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होईल. ऍक्च्युली मूळ फॉर्म्युला जो आहे बाळांनो तो हा आहे. याच्यापासून हा तयार केला. मग काय झालं रे बाळांनो. इंटिग्रेशन ऑफ 1/1 मायनस कॉस 2x चा फॉर्म्युला झाला 2 साइन स्क्वेअर एक्स. इथे 2 हा कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन आपण घेत नाही. 1/2 खाली राहिलं 1 साइन स्क्वेअर एक्स. आता मला सांगा 1 साइन स्क्वेअर एक्स काय असतं तुम्हाला माहिती का. 1 साइन एक्स म्हणजे कोसेक एक्स आहे. मग इथे बाळांनो I इज इक्वल टू 1/2 1 साइन स्क्वेअर आहे म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्स आहे. तुम्हाला माहिती आहे कोसेक स्क्वेअर एक्स कशाचं इंटिग्रेशन आहे. मायनस कॉट एक्स याचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉसेक कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स आहे. पुट करा 1/2 मल्टीप्लाइड बाय मायनस कॉट एक्स प्लस सी. फायनल आन्सर आलं मायनस कॉट एक्स अपॉन 2 प्लस सी. काय केलं या प्रॉब्लेमला बघा. काय केलं या प्रॉब्लेमला. 1 मायनस कॉस 2x आहे की नाही. 1 मायनस कॉस 2x कॉस 2x चे 4 फॉर्म्युले त्यातला हा एक आहे. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स इकडे मायनस आहे इकडे येऊन काय होईल प्लस. हा 1 ऍज इट इज आहे. कॉस 2x इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस. मग 2 साइन स्क्वेअर एक्स झालं 1 मायनस कॉस ऑफ 2x. मग 1 मायनस कॉस 2x च्या जागेवर 2 साइन स्क्वेअर एक्स पुट केलं. 1/2 कॉन्स्टंट आहे त्याचं इंटिग्रेशन आपण घेत नाही इकडे लिहिलं. 1 साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्स आहे आणि कोसेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन आहे मायनस कॉट एक्स. घ्या लिहून. या ठिकाणी आपलं हा टाइप संपलेला आहे. लिहून घ्या. चला बाळांनो आपला हा 4th टाइप इथे संपलेला आहे. उद्यापासून आपण 5व्या टाइपचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. तिथे रेग्युलर लेक्चर करा. ओके बाय मुलांना. बाय. Like, share and subscribe. Thanks for watching.